नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 7 जानेवारीच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊ सी कोल्टन यांचे विचार. अहंकार हा चुंबकासारखा असतो. तो नेहमी एका गोष्टीकडे सुई दाखवतो, ती म्हणजे अहम. चुंबकासारखा त्याच्याकडे आकर्षण घेणारा ध्रुव नसतो. त्याचे दोन्ही ध्रुव दूर लोटणारे असतात. सुरुवात करूया. 7 जानेवारी 1978 रोजी MV चंद्रगुप्त ही मालवाहू नौका 69 कर्मचाऱ्यांसह होनोलू जवळील महासागरात बेपत्ता झाली. 7 जानेवारी 1972 रोजी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले. 7 जानेवारी 1935 रोजी कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे अर्थात इन्साचे उद्घाटन झाले. पुढे 1951 मध्ये तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले. 7 जानेवारी 1959 रोजी क्युबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली. 7 जानेवारी 1927 रोजी न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनी सेवा सुरू झाली. आजच्याच दिवशी 1948 रोजी शोभा डे यांचा जन्म झाला. त्या लेखिका आहेत. 7 जानेवारी 1928 रोजी विजय तेंडुलकर यांचा जन्म झाला. ते नाटककार, कथालेखक, पत्रकार व साहित्यिक होते. त्यांचा मृत्यू पुणे येथे 19 मे 2008 रोजी झाला. 7 जानेवारी 2000 रोजी डॉक्टर अच्युतराव आपटे यांचा मृत्यू झाला. ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकास करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्य सैनिक ते होते. दिवशी 1789 रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यात जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले. 7 जानेवारी 1680 रोजी मुंबई काउन्सिलने शिवाजी महाराजांबरोबर कराराचा मसुदा तयार केला. 7 जानेवारी 1925 रोजी प्रभात यांची जयंती असते. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कन्या होत्या. आजच्याच दिवशी 1920 रोजी सरोजिनी बाबर यांचा जन्म झाला. त्या लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी होत्या. त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 2008 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1893 रोजी जानकी देवी बजाज यांचा जन्म झाला. त्या स्वातंत्र्य वीरांगना होत्या. त्यांचा मृत्यू 21 मे 1980 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1989 मध्ये मिची नोमिया हिराहितो यांचा मृत्यू झाला. ते दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतर जपानी सम्राट झाले. 7 जानेवारी 1610 रोजी गॅलिलिओ यांनी दूरदर्शीच्या साह्याने इओ, युरोपा, गॅनिमिडो, कॅलिस्टो या गुरूच्या 4 उपग्रहांचा शोध लावला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 7 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 अर्थात 8698 असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.